आजच्या पत्रकार परिषदेला मी महाविकास आघाडीच्या वतीने स्वागत करत असताना थोडी दिलगिरी पण व्यक्त करतो. उशीर झाला. या पत्रकार परिषदेला उपस्थित आमचे नेते ज्यांनी एक एक मनी विनत आपल्याला कल्पना आहे चैतन्य निर्माण केलं असे संपर्क मंत्री संजय सावंत, दूध संघाचे संचालक, राष्ट्रवादीचे नेते जे सातत्याने ग्रामीण कृषी शेतकऱ्यांच्या विरोधात काम करत असतात, प्रमुख पाटील, त्यासोबत आमचे महानगराचे अध्यक्ष त्या ठिकाणी उपस्थित आले, आबा पशुधन मार्केट साहेब, आमचा पदाधिकारी. आजची पत्रकार परिषद जी आहे आपल्याला कल्पना आहे की निवडणुकीचा रणधुमाळी सुरू झालेली आहे आणि या सगळ्या संदर्भामध्ये मागच्या पत्रकार परिषदेला आपण फक्त निवडक दोन मुद्द्यावर शेतकरी हिताचे आणि वास्तव कुठले आरोप किंवा आपण ज्याला म्हणतो बेसलेस, ज्याला काही अर्थ नसलेले असं काही नाही, शाश्वत विषयावर आपण शेतकऱ्यांच्या जीवनाच्या, सचिवांच्या जीवनाच्या, केळी उत्पादक शेतकऱ्याच्या या सगळ्या संदर्भात आपण मांडले. पण दुर्दैवाने त्याचा कुठलाही खुलासा आजपर्यंत त्या ठिकाणी सविस्तर आपल्याला देखील मिळालेला मला दिसते किंवा मलाही कुठे त्या ठिकाणी वाचण्यात ऐकण्यात आलेला नाही की तो सगळा आपण बघतो की मुद्द्याला बगल देतो, आरोप प्रत्यारोप केले जात आहे. आम्ही परत ठरवलंय की आपण ज्या माळ्याची म्हणजे व्हायचं नाही की जे लोकांच्या भावनेची घेऊन बगल देत आहेत आणि त्या ठिकाणी मूळ मुद्द्याला त्या ठिकाणी सोडून राजकारण करताय. आज या पत्रकार परिषदेला आपण सगळ्यात पहिला मुद्दा जो आहे ज्वलंत की शेतकऱ्याच्या संदर्भामध्ये शेती आणि काळ्याची सेवा करत असताना असं म्हटलं जातं की जोडधंदा असला पाहिजे आणि जोडधंदा असेल तर दुर्दैवाने दुष्काळ, जे काही आसमानी संकट त्या ठिकाणी येतात, मग गारपीट, कधी वादळ, कधी त्या ठिकाणी आपण बघतो वेगवेगळ्या पद्धतीने शेतकरी घडघडतो, त्यावेळेस त्याला जोडधंदा तारतो. आणि म्हणून दूध उत्पादक शेतकरी हा असा अभ्यास आहे की बऱ्यापैकी जिथे जिथे दूध उत्पादन आणि प्रोसेस आणि संघ चांगल्या पद्धतीने ऍक्टिव्ह आहेत तिथे शेतकऱ्यांचं आत्महत्येचं प्रमाण कमी आहे. आणि म्हणून दुधाचं अनन्यसाधारण महत्व लक्षात घेता जळगाव जिल्ह्याच्या एका प्रकारे दुधाचा आगार असलेला आपल्या जिल्ह्याची वास्तव दूध उत्पादकांच्या संदर्भामध्ये आम्ही जेव्हा ग्रामीण भागात खूप जातोय, हे काय आम्ही कुठेतरी आणून दिले कागद, कुठेतरी काहीतरी सांगतं म्हणून नाही, पण तळागाळामध्ये शेतकऱ्यांमध्ये जात असताना शेतकऱ्यांचा टाहो, आपण ज्याला म्हणतो शेतकऱ्यांचं जे दुःख आहे ते आपल्या माध्यमातून काही त्या ठिकाणी मांडून मला असं वाटतं दूध उत्पादकांना न्याय देता येईल का यासाठी ती पत्रकार परिषद आहे. नंबर 1, दूध भावाच्या संदर्भामध्ये आज महाराष्ट्रातल्या सगळ्या दूध संघामधल्या सगळ्यात कमी भाव देणारा जर दूध संघ कुठला असेल तर आज तो विकास करता. खेद वाटतो सांगायला, म्हणजे एका बाजूला कोणी 30, 32, 34, 35 वेगवेगळे भाव आहेत राज्यभरामध्ये, त्याचे नाव मी घेणारे वेगळ्या संघाचे. कोणी 200 किलोमीटर 400 किलोमीटर दूध ट्रान्सपोर्ट करून नेतं, त्यांना परवडतंय प्रोसेसिंगला. मात्र माझ्या जळगाव जिल्ह्यातल्या दूध उत्पादकाला 25, 26, 27 रुपयाचा आत बाहेर भाव देऊन त्याच्या कष्टाचा त्या ठिकाणी मोबदला त्याला मिळत नाहीये. आणि म्हणून दूध उत्पादक प्रचंड होरपळला आहे. त्याला न्याय देण्यासाठी आपल्याला काय करता येईल यासाठी पत्रकार परिषदेतून आम्ही त्या ठिकाणी दूध संघाच्या मॅनेजमेंटला, विशेषतः दूध संघाचे जे सर्वेसर्वा गिरीश महाजन यांना आम्ही त्या ठिकाणी दूध उत्पादकांच्या साठी काय आपण करणार हा जाब विचारण्यासाठी पत्रकार परिषद आहे. म्हणून या पत्रकार परिषदेच्या माध्यमातून आपल्याला सांगतो की दुधाला भाव नाही. आपल्याला कल्पना असेल ग्रामीण भागातला दूध उत्पादक शेतकरी असा आहे की एखादी लग्नाला कार्यक्रमाला कुठे गेला तर माझ्याशिवाय त्या गाईचं म्हशी दूध निघत नाही म्हणून तो सगळं सोडून परत घरी येतो. म्हणजे अक्षरशः पोटाच्या मुलाला तरी कोणाकडे सोडून देऊ, पण गाई म्हशीला कोणाकडे सोडून देता येत नाही. त्याला संध्याकाळी येऊन दूध त्या ठिकाणी घ्यावं लागतं, काढावं लागतं, तर त्याचा उदरनिर्वाह होतो. अशा दूध उत्पादकाला त्या ठिकाणी भावामध्ये लुटल्या जात आहे. खानदेशातला, विशेषतः जळगाव जिल्ह्यातला आपला दूध उत्पादक त्या ठिकाणी नागवला जातोय, ओरपळला जातोय. या संदर्भात गिरीश महाजन साहेब, आपण सरकार दरबारी मंत्री म्हणून आपण काय त्या ठिकाणी केलं? तुम्हाला सांगतो, भाव कमी म्हणून सरकारने धोरण स्वीकारलं की आपण अनुदान देऊया. आम्ही म्हटलं ठीक आहे, चला तुम्ही नाही देत आमचं हक्काचं नफ्याचं, तुम्ही चोरा वारा काय करता ते सोडून त्यानंतर जो आम्ही आमच्या हक्काचं शासनाच्या वतीने जे अनुदान ते तरी आम्हाला त्या ठिकाणी मिळेल. आणि म्हणून शासनाने घोषणा केली मोठ्या गाजावाजामध्ये
की 5 रुपये प्रति लिटर आम्ही त्या ठिकाणी गाईच्या दुधाला अनुदान देऊ. गाईच्या दुधाला अनुदान दिल्याच्या नंतर शेतकऱ्यांमध्ये थोडासा आक्रोश जो होतो तो चला इकडे देत नाहीये पण असं का ओपी देत आहेत, चला हरकत नाही आपण घेऊ. पण दुर्दैवाने तुम्हाला सांगायला मला खेद वाटतो की जळगाव जिल्हा दूध उत्पादक संघाच्या वतीनं शेतकऱ्याच्या हक्काचं अनुदान जे त्याला मिळायला पाहिजे होतं त्या अनुदानाचे प्रस्ताव सर्व कागदपत्रासह विविध वेळेमध्ये सादर न झाल्यामुळे त्याच्या अनुदानापासून वंचित राहण्याची वेळ त्या ठिकाणी आली. खरं तर महिन्याभरापासून नाहीतर अनेक दिवसापासून दूध उत्पादक ओरडतोय, पण आम्ही म्हटलं की चला राजकारण करायला नको प्रत्येक गोष्टीचं, आपण थांबूया. सुरुवातीला ती तारीख जी होती अनुदानाची ती त्या ठिकाणी जी दिली शासनाने त्याची मुदतवाढ 5 दिवस वाढवली. म्हणजे सुरुवातीला तारीख होती मार्च 20, नंतर 25, नंतर 31, नंतर 5 एप्रिल, नंतर 15 एप्रिल. म्हणजे आता आपल्या 4-5 दिवसापूर्वीच्या 15 एप्रिल पर्यंत मुदत होती. आम्ही म्हटलं चला शेवटपर्यंत तरी काहीतरी मुदत वाढीचे 3 आणि 4दा मुदत वाढ मिळाली. पण एका बाजूला आपल्या जिल्ह्यातल्या खासगी संस्थांनी 100 पैकी 98-97% दूध उत्पादकाला ते अनुदान मिळवून दिलं 60 दिवसासाठीचं. मग 2 महिन्याचं म्हणजे 60 दिवसाला जितकं लिटर दूध असेल गुणिले 5 रुपये त्याला तो मोबदला त्या ठिकाणी मिळाला आणि दुर्दैवाने जो तोटा होत होता तो शेतकऱ्याला मिळाला. म्हणजे आज आपल्या जिल्ह्याचा जर विचार आपण केला 60 दिवसाचं दूध गुणिले 5 रुपये प्रति लिटर आणि गुणिले प्रति संस्था मिनिमम अटच सभासदाला 30 लिटरची आहे. वेगवेगळे लिटर वेगवेगळी क्वांटिटी आहे. एक्झॅक्ट क्वांटिटी माझ्यावर आहे, मी तो वेळ घेणार नाही जास्त बोलत जाऊन. पण आज साधारणतः 8-9 कोटी रुपयाच्या अंदाजे जे हक्काचं अनुदान शेतकऱ्याला मिळायला पाहिजे होतं केवळ पहिल्या टप्प्यावर 51 लाख रुपये शेतकऱ्याला मिळाले. मला सांगा तर त्याचं हक्काचं अनुदान द्यायला तुम्ही दूध संघाच्या माध्यमातून जर त्या ठिकाणी दूध उत्पादकाला देऊ शकत नाही तर का म्हणून तुम्ही दूध संघावर त्या ठिकाणी दूध उत्पादकाच्या भावनेशी खेळताय? तुम्हाला पद घ्यायला, तुम्हाला मिरवायला, तुम्हाला मी बोललो तर मग झोपतं सगळ्यांना, माझे शब्द पोहोचतात सगळ्यांना. पण मी बोलत नाहीये, उमेश पाटील व्यक्तीने बोलत आहे. मी दूध उत्पादकांचा त्या ठिकाणी प्रतिनिधी त्या दूध उत्पादकांचा भावना मी मांडतोय आणि अशा पद्धतीने आज राज्यात 200 कोटी रुपयाचं बजेट होतं. 111 कोटी रुपये अनुदान राज्यभरामध्ये वाटलं गेलं. 109 कोटी रुपये शिल्लक आहे सरकारकडे, पण तरी आमचा प्रस्ताव गेला नाही. म्हणजे आज तुम्ही लक्षात घ्या की ज्या दूध संघाकडे मॅनेजमेंटचा त्या ठिकाणी माध्यमातून स्टाफ यंत्रणा आहे, पण त्यांना एआय पाहिजे होतं का, ऍप पाहिजे होतं का, त्या पद्धतीने काय डॉक्युमेंटेशन करायला पाहिजे होतं. म्हणजे आज कुठेही अनुदानासाठी प्रामाणिक त्या ठिकाणी प्रयत्न जर केले असते, समन्वय केले असत्या, तालुक्याने बैठका घेतल्या असत्या, डॉक्युमेंटेशन केलं असतं, आपले डॉक्टर, आपली यंत्रणा, त्या पद्धतीने ऍप डॉक्युमेंटेशन, तर आज शेतकऱ्याला 8-9 कोटी रुपये 5 रुपये प्रति लिटरचा जो त्या ठिकाणी नुकसान होते ते भरून निघालं असतं. आमचा त्या ठिकाणी विनंती अजून पण आता त्या ठिकाणी आपण मुदतवाढ तर 4 वेळेस झाल्या. आम्हाला राजकारण करायचं आणि आम्हाला त्यांना न्याय मिळवून द्यायचा आहे. जे 28,000 पेक्षा जास्त दूध उत्पादक जळगाव जिल्ह्यामध्ये कमी जास्त होत राहतात, पण या दूध उत्पादकांना आपल्याला न्याय देता येईल का? तात्काळ गिरीश महाजन साहेब हे बंद करा, इकडे चाटा मारणं, इकडे लोकांच्या भावनेची खेळणं बंद करा आणि या दूध उत्पादकांना पहिले न्याय द्या. मी जे बोलतो ना तुम्हाला, तुम्ही नेते म्हणून मी दूध संघ ताब्यात घेतला, मी जिल्हा बँक ताब्यात घेतली, कोण पाडेल ती? कोण न्याय देईल त्यांना? आणि मग दूध उत्पादकांना जर न्याय देऊ शकत असाल तर राजीनामे द्या. आज राज्याचा जो दूध उत्पादक संघ आहे तो आज पुन्हा बरोबर एनडीडीबी देण्याची वेळ आली. हा एनडीडीबीतून आपण त्या ठिकाणी बाहेर काढला आणि पुन्हा आपण शेतकऱ्यांच्या ताब्यामध्ये दिला. पण हे सगळे आधुनिक इंग्रज त्या ठिकाणी दूध उत्पादकांना लुटताय हे वास्तव सगळ्यात पहिले आपल्याला भावाच्या माध्यमातून, नंबर 2 अनुदानाच्या माध्यमातून आपल्या लक्षामध्ये येते. तुम्ही बघा, पत्रकार हा अत्यंत सजग घटक आहे. आपल्याला बघा की दूध संघाच्या माध्यमातून तालुकानिहाय कार्यशाळा घेतल्या जायच्या. काय असायचं कार्यशाळेमध्ये की ऑडिट झाले, बाबा रे इतका नफा आला, इतका तोटा आला, इतके सभासद वाढले, इतके दूध कमी झालं, इतके दूध उत्पादक कमी झाले, त्याच्यावर काय कारण आहे काय नाही. आणि त्या सभासदाचा खरा मालक आत्मा तो दूध उत्पादक, त्याला त्या ठिकाणी या कार्यशाळेतून माहिती आणि मदत त्या ठिकाणी सगळा हिशोब दिला जायचा. या मॅनेजमेंटनी कार्यशाळा बंद केल्या. मी जे बोलतो ना, आधुनिक इंग्रज याचसाठी आहे. काय द्यायचं? एका बाजूला गुड गव्हर्नन्सच्या गोष्टी होतात, एका बाजूला पारदर्शकतेच्या गोष्टी होतात, मग दुसऱ्या बाजूला का म्हणून तुम्ही या कार्यशाळा बंद केल्या? कोण याला कोण जबाबदार आहे आणि यांना विचारणार कोण आहे? यांना वाटतं आमच्या बापाचं आहे, आमचं आहे.
अरे दूध उत्पादकांचं आहे, दूध तुमच्या बापांचं आहे, तुमच्या कोणी बाप दादाने कमवून दिलेलं नाही तुम्हाला. आणि वाईट असं वाटतं अजून की तिथल्या ट्रेनिंग सेंटरची अवस्था अशी आहे की धूळ खात पडले, धूळ खात. आणि ट्रेनिंग सेंटरला बजेट प्रोव्हिजन नाहीये. रेस्ट हाऊसला 50 लाख रुपयाचा अंदाज 41 लाख रुपये प्रोव्हिजन करून रेस्ट हाऊस एसी करायचं काम चालू आहे. तिथे काय आराम करायला जायचंय तुम्हाला? ते तुमच्या बापाची ठरले तिथे आराम करायला. तुम्हाला प्रशिक्षण केंद्र उभारले असते तर आज एनडीडीबीच्या माध्यमातून आज तुम्हाला राष्ट्रीय गोकुळ मिशन 50% अनुदान 200 गाई घ्या, 200 म्हशी घ्या. आज पीएमएफएमईच्या माध्यमातून त्या ठिकाणी 33% अनुदान गाई म्हशी देता येईल का त्याची कार्यशाळा घ्या. तुम्हाला सांगतो याच्यावर कुठलाही त्या ठिकाणी काम नाही. आणि मात्र रेस्ट हाऊसला प्रायोरिटी, ट्रेनिंग सेंटरला नाही, प्रशिक्षणाला नाही. यांना अय्याशी करायला, यांना आराम करायला, शेतकऱ्यांच्या टाळूवरचं लोणी खाऊन एसी मध्ये झोपायला यांना त्या ठिकाणी रेस्ट हाऊस पाहिजे का? चेअरमन 50,000 रुपये राईट्स होते चेअरमनला खर्च करण्याचे. ठीक आहे बाबा, इमर्जन्सीमध्ये चेअरमनला राईट्स असले पाहिजे. काही इमर्जन्सी त्या ठिकाणी काही लागेल. प्रोसेसिंग युनिट आहे 1 लाखापर्यंत. प्रोसेसिंग युनिटला पेरिशेबल आयटम आहे, मान्य आहे, नाशवंत माल आहे. इमर्जन्सी लागले तर याची 5 लाख वाटते. अरे ही कोऑपरेटिव्ह मुवमेंट आहे. ही संचालक निवडून दिले दूध उत्पादकांनी. येऊ दे ना संचालक मंडळापुढे विषय, येऊ दे ना. 2 मिटिंग लावा ना. तुम्हाला चेअरमन डायरेक्टर केलं तुम्ही मिटिंग घेता येतील ना सगळे संचालक. पण हे 5 लाख रुपयाचा अधिकार करून घेतला आणि परिणाम स्वरूप जे संचालक मंडळापुढे जे मुद्दे यायला पाहिजे होते, दूध उत्पादकांच्या प्रतिनिधीपुढे मुद्दे यायला पाहिजे होते, ते त्या ठिकाणी मुद्दे न येता चेअरमनने स्वतः लाखाच्या ऐवजी 5 लाख रुपयाचा अधिकार करून, म्हणजे मी 5 लाखाचं परस्पर काही केलं मला कोणी हिशोब विचारायचा नाही का म्हणून तुम्ही पारदर्शकता टाळताय का म्हणून ट्रान्सपरन्सी टाळताय. एका बाजूला पूर्ण देश, पूर्ण जग ट्रान्सपरन्सी, गुड गव्हर्नन्स, ई गव्हर्नन्स ची गोष्ट करताय, तुम्ही कोणते अधिकार घेताय? म्हणून दूध भाव असेल, अनुदानाचा विषय असेल, प्रशिक्षणाचा विषय असेल, कार्यशाळेचा विषय असेल, याच्या पुढचा सगळ्यात महत्वाचा विषय शेतकऱ्याला बोनस, डिव्हिडंड दिले जायचे. कधी त्या ठिकाणी मी बघितला, अभ्यास केला, शेतकरी सांगतो आम्हाला कधी 20 पैसे मिळाले, कधी 30 पैसे मिळाले, कधी 60 पैसे, कधी काही 1 रुपये 25 पैशापर्यंत मिळालेला आहे. म्हणजे जर तो वर्षभरात तुम्ही पण लक्षात घ्या की जर 360 दिवसामध्ये रोज त्यांनी 100 गुणिले 300 दिवसाचं जेवढं लिटर दूध दिलं गुणिले 1 रुपये 50 पैसे, 25 पैसे, 60 पैसे, जो काही त्या ठिकाणी त्याला डिव्हिडंड त्या ठिकाणी जो बोनस दिला जायचा, तो बोनस डिव्हिडंड त्यांनी त्या ठिकाणी दिला नाही. लाख लाख 1.25 लाख मिळाले दूध पुण्याला दिवाळीला, तरी त्याला बरं वाटायचं. चला वा 7,000, 5,000 आले, 10,000 आले दिवाळीमध्ये, माफक अपेक्षा आहे. आणि मात्र यांनी तो बोनस नाही, तो डिव्हिडंड नाही आणि या शेतकऱ्यांना आधार देण्याऐवजी निराधार होण्याचं काम केलं. वार्षिक मीटिंग जी झाली त्यामध्ये गिरीश महाजन बोलले महिला उत्पादक संस्थांना बळकटीकरण आपण करून आणि 20 लाख रुपये देऊ. अरे एका तरी संस्थेला 20 लाख रुपये दिले का महिला संस्थेला? कार्यशाळा घेतली का? चला नका देऊ, पावलं टाकली का भावनेची घेता तुम्ही? आणि म्हणून मी बोलतो, आम्ही जे बोलतो महाविकास आघाडी म्हणून, आज आम्ही जो त्या ठिकाणी क्रांतीची मशाल हातामध्ये का घेतली, का एवढा आक्रोश त्या ठिकाणी आहे, का असूड एवढा आहे, आणि तुम्ही प्रामाणिक प्रयत्न तर करा. मान्य आहे अडचण आली असेल, डॉक्युमेंटेशनला पात्र नसतील, काय करावं लागेल, पण तुम्ही प्रयत्न तर करा. म्हणजे 5 लाख लिटर क्षमतेचा प्लांट, आम्ही 5 लाख लिटरचं प्रोसेसिंग पर्यंत जाऊ, तो प्लांट त्या ठिकाणी आहे. काय प्रयत्न केले? सगळ्यात गंभीर मुद्दा ही कोऑपरेटिव्ह मुवमेंट आहे, सहकार आहे. आणि सहकारातून जर कोणी सहकार करत असेल तर तो आता खपून घेतला जाणार नाही. तुम्हाला सांगतो, संस्था सभासद करणं बंद करून टाकलं जातं, बरोबर की नाही? म्हणजे तुमच्या बापाची जहागिरी काही ते दूध उत्पादकाला आणि त्यांच्या समूहाला, संस्थेला सभासद केलं पाहिजे, त्याचा हक्क आहे तो. आणि हे सांगतात शिफारस लागेल, बरोबर आहे का? मग शिफारसीला फिरवायचं, मी त्याला शेतकरी कंटाळून जातो आणि दिली तर त्याला सांगायचं करू नको, प्रोसेस आहे ठेव. म्हणजे एका बाजूला 5 लाख लिटर जायचं असेल तर दूध आपल्याला आलं पाहिजे, मग ते दूध आणायचं असेल तर दूध उत्पादक संस्था आणि सभासद वाढवलं पाहिजे. यांनी ते बंद केलं. म्हणजे एका बाजूला दूध उत्पादक संस्था बंद, सभासद करणार, दुसऱ्या बाजूला 5 लिटर उद्दिष्ट, कुठून दूध आणणार आहे? आणि कसा प्लांट फिजिबल होईल, कसा त्या ठिकाणी लॉसेस रिकव्हर होतील आणि कसे त्याला बोनस आणि त्या ठिकाणी डिव्हिडंड मिळेल. म्हणजे आज या दूध उत्पादकांच्या त्या ठिकाणी चेअरमन आणि नेते म्हणून गिरीश महाजन, या 30,000 जे आमचे दूध उत्पादक आहे
यांच्या भावनेची खेळायला पाप लागेल. पाप तुम्ही लक्षात घ्या. हे पाप फेडू शकणार नाही तुम्ही, कारण की कष्टाचं सकाळी 3ला उठतो तो, चारा कर, दूध पाणी कर, दूध काढ, तालुक्याच्या ठिकाणी जातो, थंडीचा उन्हाळ्याच्या 40 डिग्रीमध्ये जातो, लग्न कार्य सोडतो, जीवाच्या पोरांना जीव लावत नाही आणि दूध काढून जेव्हा तो डेअरीवर जातो त्याला जेव्हा खात्यामध्ये पैसे मिळत नाही ना, तर त्याचा आत्मा आहे ना तळतळतोय. हे सत्य आज आपल्या माध्यमातून सांगतोय. आणि याही पुढे सभासद नाही आणि खासगी डेअरीचं दूध चालू आहे का? सहकारातून तुम्ही पहिले कॉपरेटिव्ह मुवमेंटला द्यायला चालना, गावातला एक समूह तयार केला, संस्था केली, त्याचं दूध वाढवा, खासगी डेअरीचं दूध घ्यायचं प्रोसेसिंगसाठी. आणि कारण काय दिलं आता मला माहिती, मग आमचं कॅपॅसिटी मग आम्ही तो कमी पडतो म्हणून खासगी घेतलं. अरे बाबा रे, तुम्ही इकडे बंद संस्था सभासद करतात, ऑलरेडी जेवढं दूध आहे ते प्रोक्युअर करा ना, तालुक्यातलं जिल्ह्यातलं जे दूध आहे ते घ्या ना, प्रोक्युअर करा ना. आणि दुर्दैवाने या सगळ्या संदर्भामध्ये आज कोणी बोलायला तयार नाही, दूध उत्पादकाच्या भावना समजून घ्यायला तयार नाही. आज तुम्हाला सांगतो, राष्ट्रीय कृषी विकास योजना केंद्र सरकारची योजना आहे की दूध उत्पादक संघ, सोसायटी यांना जर त्या ठिकाणी, जसं स्वर्गीय हरिभाऊंनी केळीसाठी मागच्या वेळेस आरती व्यायचा प्रस्ताव दिला होता, केळी उत्पादकांसाठी प्रोसेसिंग युनिट टाकलं होतं, केळीच्या पोटापासून त्या ठिकाणी फर्टिलायझर, बायो फर्टिलायझर वगैरे दिलं होतं. आरकीवायमधून मागच्या काळामध्ये मला आठवतं त्यावेळी मी आमदार होतो, 25-25 कोटीचे 2 प्रस्ताव, 50% अनुदानावर या दूध संघाची कॅपॅसिटी वाढली, मॉडर्नाइज झाला. त्या ठिकाणी यांनी सत्ता आल्यावर, सत्ता आमची, मी मुख्यमंत्र्यांचा जवळचा, मी उपमुख्यमंत्र्यांचा जवळचा, मागे मागे जायचे, फोटो काढायचे, मी जवळचा दाखवायचं. अरे आम्हाला कौतुक नाही, अभिमान आहे. पण माझ्या दूध उत्पादनाला काय दिलं तुम्ही? एक प्रस्ताव त्यांनी मंजूर केला नाही सरकारतर्फे. जर आमचं त्या ठिकाणी आईस्क्रीम चालू केलं असतं, आमची लस्सी चालू केली असती, आमचं पाणी बॉटल चालू केलं असतं, आमच्या कुल्फ्या चालू केल्या असत्या, आम्हाला नका ते कुल्फ्या, पण दूध उत्पादनाच्या कुल्फ्या केल्या असत्या, त्या ठिकाणी व्हॅल्यू ऍड केलं असतं, बाय प्रोडक्ट तयार केले असते, गव्हर्नमेंटच्या पैशातून आणि डीपीटीसीचा पैसा घेतला असता एखाद्याने केंद्राच्या योजना. आज राष्ट्रीय गोकुळ मिशन दूध संघाने प्रत्येक तालुक्याला 200 गाई म्हशीचा एक मॉडेल गोठा तयार होईल. आणि याच्याकडे पावलं नाही, याच्याकडे पावलं नाही. खरेदी करा, विक्री करा, माझी संस्था, याची संस्था, मी त्या भ्रष्टाचार आणि त्याच्यावर नंतर देतो सगळं मला, म्हणजे त्यामध्ये नंतर जायचं. पण मूळ मुद्दे जे आहे आज लक्षामध्ये घ्या की आज या सगळ्या परिस्थितीमध्ये एकही योजना शासनाच्या ताकदीने राबवण्याचे प्रयत्न त्या ठिकाणी दिसत नाही. आणि म्हणून सहकारातून स्वाकार होतो का काय, हा प्रश्न त्या ठिकाणी येतो. म्हणून आज मागच्या काळामध्ये पावडर आणली, मी केलं पावडर, तुम्ही ऐकले का कार्यक्रमात, पावडर आणली म्हणजे विकासची चहा पावडर. अरे बाबा तू दूध आहे आपलं, तू कुल्फी कर, तू आईस्क्रीम कर, तू लोणी, तू त्याचं पुढचं चॉकलेट दुधावर कर ना, तू चहा पावडर कुठून आणली बाबा, असं मधून का बरं आला रे बाबा तू? गुवाहाटी लोक फिरताय, आमदार तू नको जाऊ ना बाबा, चेअरमन. अरे बाबा गिरीश महाजन साहेब, तू चहा पावडर कुठून आणतो? चहाचे मुळे कुठे रे आपल्या जळगाव जिल्ह्यामध्ये? दाखवा बरं चहा समोर आहे का? काय म्हणजे शेतकऱ्याला फसवायचं? चहा पावडर तयार करतो वेळा, चहा पावडर. मी गेलो 2-4 काउंटरवर, कुठेच मिळत नाही, कुठेच मिळत नाही. का बरं तुम्ही असं करता? का भावनेशी खेळता तुम्ही? का? आणि तुमच्याकडे व्यवस्था आहे, मॅनेजमेंट आहे, स्टाफ आहे, टेक्निकल नॉब आहे, शासनाचं मदत आहे, दूध आहे, प्रामाणिकपणे करा ना, एक करा, दरवर्षी एक प्रोडक्ट करा. मुंबई मार्केटची परिस्थिती अशी आता 1,75,000, 50,000, 25,000 लिटर येऊन गेलेलं आहे मार्केट. म्हणजे आज त्याच्यासाठी जो मार्केटिंगसाठी, इन्फ्रास्ट्रक्चरसाठी जो खर्च होतोय ना, प्रति लिटर जर काढला ना, सगळा दूध उत्पादकांचा त्या ठिकाणी घामाचा पैसा लुटला जातोय. दूध मार्केट डाऊन झालेलं आहे, ब्रांड त्या ठिकाणी आपण जो म्हणतोय तो त्या ठिकाणी खराब होतोय. आणि मग या सगळ्या परिस्थितीमध्ये अशा अनेक मुद्दे आहेत ज्या मुद्द्यातून आज या ठिकाणी अ वर्गातून ब वर्गामध्ये का आलो, तोट्याला जर बोललो ना, मी अजून आकडे माझ्याजवळ मिटिंगचा आकडेच त्या ठिकाणी आहे. मागच्या काळामध्ये 8 जानेवारी ते 17 जानेवारी 7 लाख लिटर दूध नाचलं का नाही सांगा बरं प्रामाणिकपणे. सायलो नंबर सह किती वाजता, कोणती बॅच, कोणत्या सायलोत किती लिटर दूध सांडलं, याचा हिशोब माझा आहे. हे दूध शेतकरी मेहनतीने कष्टाने पाठवतो आणि ते नासवत आहे. प्लॅनिंग नाही, मॅनेजमेंट नाही, प्रोडक्शनचं कंटिन्युअस प्रोसेस आहे. ती पहिल्या सायलोला असेल, पुढे प्रोसेस झालं, मग इव्हॅपोरेशन झालं, पुढे डिस्टिलेशन झालं, पुढे बाय प्रोडक्ट तयार झाले, सायकल येते. स्टोरेज आपल्याकडे तेवढं आहे का नाही. कधी कधी रात्री 2-2 ला दूध भरतात हो शेतकरी, म्हणजे त्यांनी झोपायचं नाही, एक लोड शेडिंगमुळे तो लंबा, आणि आज रात्री 2 ला टँकर भरायचा. मला सांगतो अक्षरशः जवळजवळ 6 ते 7 लाख लिटर कोट्यवधी रुपयाचं दूध नाचलं. कॉस्टिक, की तो कॉस्टिक जर हातावर पडला ना, भाजून माणूस घोरपळतो. कालचा जो स्फोट झाला ना कोळसा, तसा होतो.
ते कॉस्टिक त्या दुधामध्ये टाकून पावडर केली आणि मग त्या सगळ्या दुधातून त्या ठिकाणी आपल्या जे झालेलं जे आहे ते कसं आपल्याला भरून काढता येईल आणि ते कसं पद्धतीने लपवता येईल हे पाप करण्याचं त्या ठिकाणी दूध संघामध्ये जर काम चालू असेल तर हे ऍसिड यांच्या जीवनामध्ये येईल आणि यांचा सुद्धा जीवनाचा कोळसा झाल्याशिवाय राहणार नाही. हे लक्षामध्ये घ्या. हे ज्वलंत मुद्दे दूध उत्पादकाच्या माध्यमातून त्या ठिकाणी आहे. अजून संचालक म्हणून ज्यांनी वेळोवेळी विरोध नोंदवलाय असं पण नाही बरं का सजग. आता मी त्यापेक्षा तेच आपल्याला भूमिका मांडतील की दूध उत्पादकाच्या प्रतिनिधी म्हणून त्यांनी वेळोवेळी सजग केलंय, जागर केलंय, सूचना केल्या आहे, तरी त्याचं भान नाही. मला वाटतं बापू आपण त्या संदर्भात खुलासा करावा. मग पुढचे जे मुद्दे आहेत त्याच्यावर मी देतो. खरं म्हणजे जळगाव जिल्हा दूध संघ स्वर्गीय जेटीदादा महाजन यांनी स्थापन करत असताना केएम बापूजवळ बँकेत चेअरमन होते आणि चळवळ दुधाची मुजरे म्हणजे पुन्हा एक झाली एनडीडीबीने जिवंत केला. आता पुन्हा शेतकऱ्यांना ताब्यात देण्यात आला. मी मागचे 5 वर्ष देखील संचालक होतो आणि आताही संचालक आहे. या ठिकाणी कामकाज होत असताना अनेक गोष्टी ज्या आमच्या लक्षात आल्या. सभागृहामध्ये प्रतिनिधी म्हणून लोकांनी निवडून दिल्यानंतर त्या ठिकाणी वेळोवेळी यांच्या ज्या ज्या चुका झाल्या त्या मांडण्याचा आम्ही प्रयत्न केला. मग त्या दूध संकलनाच्या संदर्भात असतील, खरेदीच्या संदर्भामध्ये असतील, मार्केटिंगच्या संदर्भामध्ये असतील, दरवाढीच्या संदर्भामध्ये असतील, अनुदानाच्या संदर्भामध्ये असतील, या सगळ्या मांडण्याचा प्रयत्न केला. आणि खास करून दैनंदिन कारभार जो असतो तो चालताना मिटिंग पुढे 1 महिन्याभराने येतो आणि त्यावेळेला आम्ही त्याचे निदर्शनच आणून द्यायचो. इथं चुकतंय, इथं काटकसर झाली पाहिजे, इथं अशा पद्धतीने नियोजन झालं पाहिजे. परंतु या सगळ्या गोष्टी मीडियासमोर न आणण्याचं माझं एकमेव कारण असं होतं मी सहकार चळवळीतला एक कार्यकर्ता असून सहकारातून माझी सुरुवात झालेली आहे. तर आपल्या संघाचं एक ब्रँड नेम आहे विकास आणि हे ब्रँड नेम कुठेतरी संघाचं गुडविल खराब होऊ नये आणि म्हणून या गोष्टी आम्ही त्या व्यासपीठावर मांडल्या. भविष्यामध्ये येणाऱ्या ईजीएम मध्ये वार्षिक सर्वसाधारण सभेमध्ये जिथे दूध संघाचे खरे मालक दूध उत्पादक शेतकरी प्रतिनिधी म्हणून येतील तिथे आम्ही देखील मांडणार होतो. परंतु आज गावागावामध्ये फिरत असताना ज्या वेळेला लोक आम्हाला बोलायला लागले की तुमची भूमिका काय, आम्ही सांगितलं हे माझे कागद मी विरोध नोंदलेला आहे. फक्त मीडिया समोर गेलो नाही तर माझं ब्रँड नेम माझ्या संघाचं गुडविल जे आज आहे विकासचं ते खराब होऊ नये म्हणून मी प्रेस मीडिया समोर आजपर्यंत गेलो नाही. परंतु आज शेतकरी आम्हाला सांगतोय की खरं काय ते लोकांसमोर येऊ द्या आणि ते मांडण्याचा या ठिकाणी आम्ही प्रयत्न करत आहोत. आज मी जे काही त्या ठिकाणी कारभार चालतो संकलनाचा असेल खरेदीचा त्याच्यावर आज बोलणार नाही. तो तिथे मी विरोध नोंदलेला आहे. मी आज जे बोलेल ते सर्वात महत्वाचे जे उपस्थित या ठिकाणी मुद्दे झाले जे शेतकऱ्यांमधून आलेले आहेत की लोकांना भाव फरक मागच्या वर्षी मिळाला नाही. हे कारण सांगतात आमच्याकडून 27 तोटा होता. मित्र हो, अजिबात तोटा नव्हता. ज्या वेळेला अहवाल तयार करण्यात आला मार्चला शेवटचे 2 महिने हे आल्याच्या नंतर तो अहवाल तयार केल्याच्या नंतर 3-4 महिन्याचा जो स्टॉक होता त्या स्टॉकचा दर कमी दाखवून बनावट तोटा दाखवण्यात आला आणि दूध उत्पादकांना सांगण्यात आलं की जे थोडा तोटा आहे म्हणून तुम्हाला बोनस देता येत नाही, भाव फरक देता येत नाही. मागच्या याच्या लोकांना खापर फोडण्यासाठी माझा दावा आहे त्यावेळेचे दर आणि अहवालात धरलेले दर जो स्टॉक होता त्या दराच्या संदर्भामध्ये तफावत दाखवण्यात आली, बनावट तोटा दाखवण्यात आला थोडासा. मित्र मी त्यांना तेही सांगितलं जरी हा तोटा असेल पुढच्या वर्षाच्या प्रोव्हिजन मध्ये धरा, नेक्स्ट इयरच्या प्रोव्हिजन मध्ये धरता येतं. पण शेतकऱ्यांना त्या ठिकाणी तुम्ही भाव फरक म्हणजे बोनस हा दिलाच गेला पाहिजे. ही परंपरा गेल्या 20 वर्षांची 25 वर्षांची तोडू नका. परंतु यांनी त्या ठिकाणी मनमानी कारभार केला आणि ऐकलं नाही. हा माझा पहिला मुद्दा होता. दराच्या बाबतीमध्ये शासकीय दर ठरवण्याची जी कमिटी आहे त्यामध्ये विद्यमान चेअरमन आमदार मंगेश चव्हाण हे सदस्य आहेत. शासनाने 34 रुपयाचा दर निर्धारित केला. 34 रुपये देणे आम्हाला कायद्याने बंधनकारक आहे. मग 5 रुपये अनुदान येत आहे म्हणून तो निदान 29 दिला पाहिजे होता, 27 देऊन राहिले. हे अनुदान मिळण्यासाठी शेतकऱ्यांनी राज्यावर आंदोलन केलं. सभागृहामध्ये विरोधी पक्षाचे नेते जयंत पाटील असतील थोरात साहेबांनी घेरलं आणि मग तिथे घोषणा त्या ठिकाणी संबंधित मंत्र्यांनी केली. 5 रुपये अनुदान देण्याचं कबूल केलं. कबूल केल्यानंतर हे अनुदान मिळवून देण्याची जबाबदारी ही आमच्या दूध संघाच्या सर्व स्टाफची मॅनेजमेंटची आमची सर्वांची होती, शासनाच्याही अधिकाऱ्यांची होती, त्यानंतर दूध संघाच्याही त्या ठिकाणी कर्मचारी अधिकारी. परंतु त्या ठिकाणी कुठलंही नियोजन झालं नाही. वारंवार मी सांगत होतो की अनुदान या ठिकाणी आपल्याला मिळायला ते आपल्या मुदतीमध्ये तुम्ही फाईल जाऊ द्या. परंतु दुर्दैवाने सांगतो संघाचे मशिनात अनुदान नव्हतं. गाय उत्पादक 16,225 आहेत. त्यापैकी 3,341 लोकांना
पार्टली अनुदान मिळालंय, फक्त 1300 लोकांना पूर्ण अनुदान मिळालंय. म्हणजे 16,225 पैकी 3341 लोकांना अनुदान मिळालंय. आणि काल परवा फाईल पाठवली तातडीनं, त्यात 1167 लोकांची फाईल गेलेली आहे. ते जवळपास 11,717 दूध उत्पादक, म्हणजे मोर दॅन 2/3 दूध उत्पादक यांचा प्रस्ताव केलेला नाही. शेतकरी हा प्रस्ताव करू शकत नाही. इयर टॅगिंग, त्याला ते जोडणे, हे काम आमच्या मॅनेजमेंटचं होतं, आमच्या प्रशासनाचं होतं. हे देखील आम्ही त्यांना वारंवार सांगितलं, ते करू शकलेले नाही. हा आमचा सगळ्यात महत्वाचा त्या ठिकाणी दूध उत्पादकांचं जर हे अनुदान मिळत नसेल तर याचा दोष कोणी स्वीकारायचा आणि जाहीर त्यांनी जनतेला सांगावं. नाहीतरी अर्थात ही मंडळी खूप भाजपची श्रीमंत आहे हो, स्वतः घरून दिलं तर काही हरकत नाही. माझं मत असं आहे, तर दिलं पाहिजे शेतकऱ्याला. आल्यानंतर वाटत तुम्ही डिपॉझिट करा, देऊन टाका, आल्यानंतर घ्या, कारण पैसे दिले गेले पाहिजे. भारतीय जनता पार्टीची एक मोडस ऑपरेंडन्सी आहे. कुठलंही चांगलं काम चालत असताना त्या ठिकाणी बदनाम करायचं, बदनाम करून त्या ठिकाणी सत्तांतर करून घ्यायचं. हाच प्रकार आमच्या मागच्या बोर्डाच्या बाबतीत केला. आरपीआय मधून या ठिकाणी 75 कोटीचं काम करून आज 125 कोटीची व्हॅल्युएशन 150 कोटी असेल असं एक काम जे 50 वर्षापूर्वी जुनी आपली सगळं मॅन्युफॅक्चरिंगचं होतं, आज आधुनिक करण्यात आलेलं आहे. हे काम झालं. त्या ठिकाणी अनुदान देखील आरपीआयचं आपण निम्मे मिळत होतं ह्या लोकांनी. आणि हे सगळं काम आम्ही मागच्या बोर्डाने एनडीडीबी दिलं होतं. प्रोजेक्ट तुम्ही तयार करा, टेंडर तुम्ही करा, हुबई तुम्ही करून द्या. असं असताना ज्या वेळा आघाडीचं सरकार बदललं, 25 कोटी अनुदान मिळणार होतं, 22 कोटी आमच्या पत्रात संघाच्या पडलं होतं, 3 कोटी राहिलं होतं. तिथे जाऊन यांनी आकार तांडव केलं, ते अनुदान रोखलं. कारण काय दिलं, घटक बदल जे वेळोवेळी होतात एनडीडीबीने सुचवलेले, त्या घटक बदलाला यांनी परवानगी घेतलेली नाही. ती परवानगी आम्ही नंतर घेतलेली होती. आघाडीच्या सरकारमध्ये अनिल देशमुख मंत्र्यांची सही झाली, अधिकाऱ्यांची झाली, शेवटची सही सेक्रेटरीची होती. तिथे या लोकांनी जाऊन ते 3 कोटीचं अनुदान रोखलं. संघाचं 3 कोटीचं नुकसान केलं. एवढंच नाही तर आता ते रोखलं गेलं. आम्ही सांगितलं बाबा आता आणा तुमचं सरकार आहे, तर आता आरपीआयची स्कीमच बंद झाली. 3 कोटी रुपये संघ फक्त राजकारणासाठी, मागच्या बोर्डाला बदनाम करण्यासाठी किंवा मनातल्या खडसेंना अडचणीत आणण्यासाठी या लोकांनी ते अनुदान रोखलं. आता परिणाम असा झाला, अनुदान तर गेलं 3 कोटी, त्याच्यावर आता 475 रिकव्हरी पुन्हा शासनाने पत्र पाठवलं. 475 आणि 3 या 775ला जबाबदार कोण? तुमचं सरकार आहे. तुम्ही का असं वागलात? अनुदान का रोखलं? अरे संघाच्या भावनांची का खेळले तुम्ही? राजकारण करायचं होतं, निवडणुकीमध्ये करा, पण तिथे अनुदान फक्त मागच्यांना अडचणीत आणायचं म्हणून त्या ठिकाणी रोखलं. मित्र, हे देखील मोठं पाप. असं मी राज्यात मी सहकारात 24 वर्षापासून काम करतो. असं कधी अनुदान रोखा असं कोणीच जाऊन सांगत नाही. सत्तारूढ पार्टीचे कोणताही नेता असतो, यांनी केलं राजकारणासाठी. हे देखील दुर्दैवाने या ठिकाणी मला नमूद करावं असं वाटतं. आता राहिलेल्या 11,000 शेतकऱ्यांना हे जे आता अनुदान आहे 5 रुपयाचं, हे कधी मिळवून देणार आहेत हा आमचा या ठिकाणी यांना सवाल आहे. कारण मोठा आक्रोश आहे, म्हणून ही मीटिंग या ठिकाणी आज प्रेस कॉन्फरन्स घ्यावी लागली. फार मोठा इश्यू आहे. आपल्या माध्यमातून निदान हा त्यांच्यापर्यंत जावा आणि हे अनुदान आमच्या शेतकऱ्याच्या पदरात पडावं असा आमचा या ठिकाणी हेतू आहे. एवढंच या निमित्ताने मी तुम्हाला सांगू शकतो. तुम्ही संचालक आहेत तर वेळोवेळी आम्ही विरोध नोंदवले, सभागृहात मांडलेलं आहे. प्रत्येक वेळा आम्ही यांना सूचना केल्या आहेत, परंतु ऐकण्याच्या मनस्थिती नसतात. मिटिंग सुद्धा अगदी तात्काळ येतात, उशिराने पटकन आटोपतात. त्यामुळे आमच्यासारखाच आवाज त्या ठिकाणी दाबला जातो. त्या ठिकाणी एवढी दहशत आहे की काही कर्मचाऱ्यांना उभं राहायला सुद्धा गावात. एखाद्या संचालकाने काही मांडलं तर प्रमोद पाटलाशी तो बोलला का सीसीटीव्ही कॅमेरे चेक केलं? म्हणजे अशा पद्धतीचं कामकाज यांनी करू नये. सत्ता आहे, शेतकऱ्यांना तुम्ही त्या पद्धतीने फायदे मिळवून द्या, एवढंच आमचं यांना या ठिकाणी आव्हान असणार आहे. आणि अनुदान मिळवून द्या, अन्यथा तुम्हाला या ठिकाणी दूध उत्पादक माफ करणार नाही. त्यांचं 5 रुपयाप्रमाणे अनुदान मिळवून द्या. दुसरं ते 3 कोटीचं तुम्ही रोखलं होतं ते सुद्धा आणून द्या त्या संघाला. तो संघ काही तुमचा आमचा नाही आहे, त्या दूध उत्पादकांच्या पैशातून, घामाच्या पैशातून उभा राहिलेला आहे. हे अनुदान यांनी मिळवून द्यावं एवढं जाईल आम्हाला या ठिकाणी. म्हणून ही जी दबंगगिरी ना, ही दबंगगिरी शासनाकडे दाखवली. आज तिसरा न्याय मिळाला. नंबर 2चा मुद्दा जो आहे आपला, की आज आपला जिल्हा दुधाच्या सोबत मागच्या वेळेस केळीचा विषय घेतला, लिंबूवर्गीय फळांचा उत्पादन करणारा जिल्हा म्हणून पण आपली ओळख होती. आज आपल्याला कल्पना आहे, चाळीसगावपासून बडगाव पाचोरा असेल, एरंडोल, तळे, उतराण, गिरणेचं खोरं जे आहे तिथून जर आपण आज बघितलं तर जळगाव तालुक्यापासून तर आंबणेर या सगळ्या खोऱ्यामध्ये जवळजवळ 50,000 एकरापर्यंत लिंबूवर्गीय फळांची लागवड त्या ठिकाणी होते. लिंबूची लागवड आहे, काही ठिकाणी मोसंबीची लागवड आहे. या लिंबूवर्गीय फळांच्या संदर्भात मला आठवतं मी आमदार असताना लिंबूवर्गीय फळांचं संशोधन केंद्र मंजूर केलं. महाराष्ट्र काउन्सिल फॉर अॅग्रिकल्चर रिसर्च MCAR, महाराष्ट्र राज्य कृषी संशोधन प्रशिक्षण केंद्र, त्यावेळेस त्यांनी तो ठराव केला. तो ठराव झाल्यानंतर
सातत्याने आम्ही सांगतो की अरे बजेट करा, फक्त याला बजेट करा. का की त्या ठिकाणी नवीन नवीन व्हरायटी कुठल्या येत आहे लिंबूच्या त्या मिळतील, त्याच्यावर शेतकऱ्याला चांगलं बियाणे मिळेल. अक्षरशः एरंडोल तालुक्यातला काही शेतकरी आहेत, लिंबू लावला 4 वर्ष जपलं आणि 4 वर्षांनी कळलं त्याला फळं देत नाही, म्हणजे त्याला व्हरायटी बोगस मिळाली मार्केटमध्ये. मग शेतकऱ्यांना कधी त्या पावत्या मिळतील नर्सरीच्या, म्हणजे मनरेगाचं अनुदान मिळत नाही, म्हणजे ते जावं तरी कुठे आता. नर्सरी ऑथेंटिक नाही आणि त्या ठिकाणी डीलर मिळत नाही, अनुदान मिळत नाही. म्हणजे लिंबूवर्गीय फळांचं संशोधन केंद्र त्या ठिकाणी जो प्रस्ताव अनेक वर्षांपासून प्रलंबित करायला तयार नाही. नंबर 2, आज आपण जे म्हणतो ना, एखादी आम्ही आमदार खासदार असं म्हणतो की एखादी भुका माणूस पण जर बसला ना त्या सभागृहामध्ये 10, 15, 20 वर्ष जर आमदार राहिला तो ऑटोमॅटिक बोलायला लागेल त्या प्रवाह इतका तो त्या ठिकाणी राज्यभरातला असतो. आणि मुका माणूस बोलायला लागेल आणि हे मात्र मुके हे दबंगगिरी करता येते. मला सांगतो, गाडी चालव, ट्रॅक्टर चालव आणि ठेका धर ते धर आणि शेतकऱ्याच्या जीवनावर तिथे बोला. तुम्हाला सांगतो की अक्षरशः कॅबिनेटला सायट्रस इस्टेट म्हणून पॉलिसी ठरवली आपल्या या सरकार, पुणे देवेंद्रजी आणि शिंदे सरकार. सायट्रस इस्टेट विदर्भामध्ये 3 दिल्या गेल्या. काय की सायट्रस म्हणजे लिंबूवर्गीय फळं जे आहेत त्याच्यावर लिंबू, मोसंबी, संत्रा याची नवीन व्हरायटी आणा, त्याचं संशोधन करा, उत्पादन वाढवा, प्रशिक्षण घ्या, फळगळ होते त्याला पर्याय काय आहे, वेळीच काळजी घ्या. आता पैठणला पण एक मंजूर झालं, पण यांची दाद उठली नाही की अरे मी ज्या जिल्ह्यातून येतो तिथे लिंबू मोसंबीचं मोठं उत्पादन आहे की अरे एक इस्टेट माझ्या पण याला त्या खानदेशामध्ये नाही बोलले. मग तुम्ही का त्या ठिकाणी मंत्री म्हणून नुसतं तुम्हाला फिरवायचं, का तुमचं कौतुक करायचं. तुम्हाला सांगतो की ते सायट्रस इस्टेट नाही, लिंबूवर्गीय फळांचं संशोधन केंद्र नाही. तुम्हाला सांगतो पुढचा मुद्दा जो आहे की विदर्भामध्ये संत्र्याची फळगळ झाली. फळगळ झाल्यावर विदर्भातल्या संत्र्यावाल्यांना अनुदान दिले. मी स्वतः 6 पत्र दिलेले. आमच्या पण शेतकऱ्यांच्या लिंबूच्या आणि मोसंबीची फळगळ झाली होती, म्हणजे विदर्भातल्या शेतकऱ्याला अनुदान आणि मात्र आमच्या शेतकऱ्यांना त्या ठिकाणी पूर्णपणे कुठल्याही पद्धतीने शासनाचं कवच नाही. आणि मग त्याला लिंबूच्या बाबतीमध्ये संशोधन नाही, फळगळ झाली त्याला अनुदान नाही आणि तुम्हाला सांगतो सायट्रस इस्टेट नाही. आणि म्हणून एकंदरीत मूळ मुद्द्याला बगल देत केवळ या ठिकाणी भावनेची खेळायचं काम चालू आहे. आणि नंबर 3 जो मुद्दा महत्वाचा आहे की कापूस, दूध झाला, लिंबू झाला, आता कापूस उत्पादकांच्या संदर्भामध्ये तुम्ही लक्षामध्ये घ्या की धान म्हणतो आपण मराठवाड्यामध्ये, विदर्भामध्ये जे गोंदिया, कोल्हापूर ज्याला भात म्हणतो, भात पीक, या भात पिकाला 375च्या समथिंग क्विंटलला अनुदान दिलं त्यांनी 15,000 पर्यंत. चला हरकत नाही, शेतकऱ्याला भाव कमी आहे मार्केटमध्ये, तुम्ही भात उत्पादकाला, भात पिकाला तुम्ही शेतकऱ्याला न्याय दिला. जेव्हा विदर्भातल्या भात पिकाला न्याय दिला जातोय, मग आमच्या खानदेशातल्या कापूस उत्पादकाला जेव्हा आपण सीसीआय किंवा फेडरेशनपेक्षा कमी भाव बाजारात होतो, मग तुम्ही काय अनुदान दिले. मी 6 पत्र दिलेले की 3,000 रुपये क्विंटल प्रमाणे 5 क्विंटल पर्यंत 15,000 रुपये द्या तुम्ही. पण याची दाद उठली नाही तिथे. मग अजून आमचे संकट मोर्चक खानदेशचे नेते आणि कापूस उत्पादकाची इथे नेते, म्हणजे आज तुम्हाला सांगतो पांढरं सोनं लाज वाटते. आज अमरावती, अकोल्यानंतर सगळ्यात जास्त आत्महत्या करणाऱ्या जिल्ह्यामध्ये 4था नंबर माझ्या जळगावला लागतो. 30 शेतकऱ्यांनी मागच्या 60 दिवसामध्ये आत्महत्या केल्या. म्हणजे जर बोनस दिले असते वेळेत, जर तुम्ही तिकडे धाराला देताय, भात पिकाला देताय, मग कापसाला पण द्या ना, बोलायला तर पाहिजे. आणि म्हणून या सगळ्या संदर्भात दुसरा मुद्दा महत्वाचा आहे की बीड जिल्ह्यामध्ये कृषी मंत्री धनंजय मुंडेने 7,70,000 शेतकऱ्यांना 241 कोटी रुपयाचं कापसाच्या शेतकऱ्यांना जे काही त्या ठिकाणी होते त्यांना विम्याचे पैसे मिळून दिले सरसकट. माझ्या जळगाव जिल्ह्यामधला 5,54,977 जे शेतकरी आहेत, कापूस, तूर, उडीद, मूग घेणारे, ज्वारी, यांना सरसकट अनुदान नाही, पीक विम्याचं कवच नाही. का म्हणजे बीड जिल्ह्यातला शेतकरी आहे आणि माझं जळगावचं काय करता तुम्ही तिथे कॅबिनेटला झोपा काढता का तुमचं कौतुक करायचं आम्ही, का तुमचं स्वागत करायचं आम्ही, का तुम्हाला नेता म्हणून स्वीकारायचं. म्हणजे म्हणून माझा त्या ठिकाणी सवाल आहे की आज त्या ठिकाणी जर उडीद, मूग, कापसाला बीडमध्ये सरसकट पैसे मिळतात, माझ्याकडे का नाही, काय करताय तुम्ही या सगळ्या संदर्भात. आता त्याच्या पुढे जाऊन तुम्हाला सांगतो की 1 रुपयामध्ये पीक विमा आणला, बरोबर. आम्ही जो आता कापसाचा काढला प्रधानमंत्री पीक विमा, आम्हाला वाटलं चला 1 रुपयात शेतकऱ्याला चांगला मदत होते. 164 कोटी रुपयांमध्ये विम्याचा हप्ता भरला आपल्या जळगाव जिल्ह्याचा. 124 कोटी रुपये केंद्राने दिले
60%, 30% राज्याचा होता, 10% शेतकऱ्याचा होता वाटा. 10 मध्ये त्यांनी 1 रुपयात आणलं म्हणजे 9.90 पण सरकारने भरलं. मला वाटलं बरं झालं, शेतकऱ्याचा बोजा कमी केला बोजा आणि सरकारने भरलं. 164 कोटी रुपये अनुदान दिलं, मात्र शेतकऱ्याला जे विमा काढला त्याला 1 रुपया नाही दिला. मग हे अनुदान शेतकऱ्यासाठी नाही दिलं यांनी, या पीक विमा कंपनीला पैसे दिलेले. शेतकऱ्याला जर तुम्ही दिलं ना, तुम्ही हप्ता भरला ना, मग का बरं त्याला मोबदला नाही, त्याचा पीक विम्याचा मोबदला नाही, बीडला सरसकट बसताय, मग जवाबाला का बरं नाही. आणि म्हणून कापूस उत्पादकाला पण त्या ठिकाणी होरपडला जातो. आता तुम्हाला तिसरा मुद्दा सांगतो कापसाचा. इंटिग्रेटेड टेक्सटाईल पार्क केंद्र सरकार डिक्लेअर केले. देशामध्ये 7 ठिकाणी करायचं ठरलं. स्मृती इराणी त्या वस्त्रोद्योग मंत्री होत्या, त्यांना मी 4दा भेटलो. त्यांनी पत्र काढलं राज्याच्या सचिवांना महाराष्ट्राच्या, की तुम्ही महाराष्ट्रातून प्रस्ताव द्या, राज्य सरकारचा तो अधिकार आहे. मी सन्माननीय या सगळ्यांना नेत्यांना सांगितलं की आपला राज्याने शिफारस मागितली आहे. नगर देवळ्याला रोडच्या लगत पाचोरा भडगाव 40गावच्या मध्ये एक 400-500 एकर सुतगिरणी होती पूर्वीची. म्हणजे त्याला 3 अटी होत्या, एक पोर्ट, एक रेल्वे आणि हायवे कनेक्टिव्हिटी पाहिजे आणि रॉ मटेरियल अवेलेबिलिटी पाहिजे. या 4 अटीवर शिफारस करायच्या होत्या. आपल्याला जेएनपीटी पोर्ट पण रेल्वेने कनेक्ट होता. इकडे गुजरातचा हाजरा पोर्ट आपला जो होता तो पण पोर्ट कनेक्ट होता. आपल्याला रॉ मटेरियल अवेलेबल होतं. आपला जो सेंट्रल रेल्वे होती आपल्याजवळ हायवे बाजूने होता, जो हायवे त्या ठिकाणी झालाय तो तांदूळ मार्गे. म्हणजे सगळं असताना यांची दाढ उठलेली. तो टेक्सटाईल पार्क अमरावतीला गेला. मी म्हटलं ठीक आहे, नको माझ्या मतदारसंघाच्या वेळेला ती जामनेरला घ्या, नाही घेतलं. मग टेक्सटाईल पार्क नाही, कापसाला भावाला त्या ठिकाणी अनुदान नाही, कापसाच्या पीक विम्याचं बिलला सरसकट पैसे मिळतो, आम्हाला पैसे मिळत नाही. कापसाच्या संदर्भामध्ये 1 रुपयाचा आम्हाला दाखवलं जातं, आमचाच पैसा करायचा पैसा 164 कोटी रुपये पीक विमा कंपनीच्या घशामध्ये टाकण्याचं पाप जर तुम्ही शेतकऱ्याच्या नावाने करत असतात तर कुठे भोगाले. म्हणून आज या सगळ्या संदर्भामध्ये आपल्या माध्यमातून ज्या कापूस उत्पादक शेतकऱ्यांचे जिजवणीचा प्रश्न आहे, ज्या लिंबू वर्गीय फळांचे लिंबू मोसंबी शेतकऱ्यांचे प्रश्न आहे आणि ज्या दूध उत्पादकांचे प्रश्न आहे, या प्रश्नाला वाचा तुम्ही फोडणार का? राजकारण, आमदार, खासदार हे आपल्या जीवनाचं साध्य नसलं पाहिजे, ते साधन आहे. आणि जर कायदे मंडळाचे सदस्य, मिनिस्ट्रीच्या काउन्सिलचे सदस्य नात्याने तुम्ही जर आमच्या हक्कासाठी जर तुम्ही भांडत नसाल तर तुम्हाला मंत्री म्हणून राहण्याचा अधिकार नाही. आता हे शेतकरी पेटलाय, आता हे जन आंदोलन झालेलं आहे. त्यामुळे या सगळ्या प्रश्नावर आम्हाला त्या ठिकाणी वेळीच आता आपण ऑलरेडी त्याचा जीव घोटायचा, त्याचा आत्महत्येच्या करते आणायचं पाप त्या ठिकाणी करताय तुम्ही. या सगळ्या संदर्भात वेळीच काळजी त्या ठिकाणी घेतली नाही. पण आता तरी जागे व्हा, तर मत मागायला जा, आणि तर तुम्हाला मत मागण्याचा अधिकार नाही. आणि म्हणून आम्ही मुद्द्यावर बोलतोय, तुम्ही गले गले बोलू नका. आणि म्हणून व्होकल फॉर लोकल, बरोबर ना, भाजपाचा नारा आहे व्होकल फॉर लोकल. तुमचा कंठ फोडा, या स्थानिक मुद्द्यावर कंठ फोडा. लाजा नका वाटू दिला, आम्हाला देशाचा अभिमान आहे, पण देशामध्ये माझा खानदेश कुठे? व्होकल फॉर लोकल, तुम्ही लोकलवर व्होकल व्हा, स्थानिक मुद्द्यावर तुम्ही बोला. त्यालाही त्या ठिकाणी यांचं नाकर्ते पण त्या ठिकाणी लपवत आहे. यांना सजग राहिले नाहीये, यांनी त्या ठिकाणी झोपा काढल्याय. बैठकीला अरे पाहून कॉपी पेस्ट कर रे, तिथं जर 4 सायट्रिशन मागताय अरे बोल ना, हो म्हणला तिथे. आणि म्हणून मला असं वाटतं की यांची जी आतली जी वृत्ती ना ती आता लोकांना कळाली आहे. म्हणून हा आक्रोश शेतकऱ्यांमध्ये आहे, तो आपल्या माध्यमातून समाजापुढे आणि या सरकारला जाग यावी यासाठीची पत्रकार परिषद आहे. धन्यवाद. दुधाचे दर जे आहेत त्या ठिकाणी हेरिटेज डेअरी 32 रुपये देऊन राहिलेले, वसुंधरा 33 रुपये देते, अमर डेअरी 29 देते, बापूजी डेअरी 30 देते, आपण मात्र 27 देतो. हे म्हणजे आपल्या आजूबाजूच्या तालुक्यात नाव घेतो म्हणून बोलतो. अमर डेअरीने 98% शेतकऱ्यांना 5 रुपये अनुदान मिळवून दिले जिल्ह्यातली. मला नाव नव्हतं घ्यायचं खाजगी संस्थेचं, पण आज ते 29 5 34 भाव देत आहे. म्हणजे अनुदान पण नाही आणि मूळ भाव पण नाही. त्यामुळे मला वाटतं की हा विषय बापूंनी सांगितलं तो पण गंभीर आहे. आजूबाजूच्या डेअऱ्या चोपड्याला हेरिटेज 32 देते, वसुंधरा धुळ्यामध्ये 33 देते, पारोळा अंबळनेरला यांचे सेंटर होते आणि आपण 27 देतोय. जरा गंभीर. आपल्याला खासदार उमेदवारांच्या मार्फत आणि संघाचे संचालक प्रमोद बाबू यांच्या मार्फत या सगळ्या विषयाच्या उहापोह केलेला आहे. आपल्या माध्यमातून
आपल्याला काही प्रश्न विद्यार्थी विचारू शकता, तर आजची पत्रकार परिषद आपण इथे संपवली तर जाहीर करू. दादा, शेतकऱ्यांचा किंवा दूध उत्पादकांच्या प्रश्नांवर बोलण्यापेक्षा खडसेंची दोन्ही काळात बसली इतक्या काळात असं नाही वाटत का आपल्याला? हे खरंय आपण जो बोलता मला की कुणाच्या तरी उणी काढण्याच्या, मी तर म्हणेन तुम्हाला त्याचा व्यक्ती स्वातंत्र्याचा मुद्दा आहे, तो कोणी उणी काढा. पण एक जेव्हा मी लोकप्रतिनिधी होतो, आमदार खासदार, तेव्हा माझं सामाजिक दायित्व पण त्या ठिकाणी असतं. मी लोकांना समाजाला देणं लागतं आणि म्हणून मी त्या पदाला किती न्याय देतोय हा पण मुद्दा महत्वाचा. दुर्दैवाने त्या संदर्भात त्यांनी वेळीच जर त्या ठिकाणी या मुद्द्याला जर न्याय दिला असता तर लोक पण म्हटले असते नाही त्यांचं उणी सोडून त्या ठिकाणी न्याय देता येते. या उणीमध्ये अनुदान गेले, मुद्द्याला बगल दिल्या, शेतकऱ्यांच्या सगळ्या प्रश्नाला पॅनिक झाला आणि माझा खांदे एका बाजूला देशाचे आपण बघतोय काय चालू आहे, एका खानदेशाचं काय आलं आपण बघतोय करायचं. दादा, तो दूध संघटनेने शेतकऱ्यांच्या विकासासाठी ताब्यात घेतला की खडसेंना नामावरून त्यांना ताब्यात घेतला होता? हे बघा, निवडणुकीच्या माध्यमातून ती आता वेगळी प्रेस होऊ शकते. प्रक्रिया कशी झाली, त्यात काय केलं, मी खोलात जाणार नाही, त्यानंतर बोलू आपण, कारण ही वेळ नाही आता. त्याच्यावर कशी कायद्याची नियमाची पायमल्ली केली म्हणजे कायद्याचं सरकारच नव्हतं इथं. तुम्हाला सांगतो ती प्रक्रिया खूप आहे, त्याच्या आत बोलणार नाही, माझ्या जाऊन खूप आहे, टप्प्याटप्प्याने त्या ठिकाणी घेऊ. पण आज संघ तुम्हाला दिला ना ताब्यात, लोकांनी तुमची मॅनेज करून घेतला असे तुम्ही केलं, पण केल्यावर न्याय द्या ना. मला काय जाऊ, ज्या चेअरमनची जी संस्था आहे पिंपळ माळचा, एक तर ते राहता हिंगोण्या मुळगाव, गावात कधी राहत नाही, चाळीगाव राहतात, त्या ठिकाणी दूध उत्पादक संस्थेचा ठराव घेतला पिंपळ माळचा. ती संस्था पिंपळ माळचाला त्या संस्थेला माहित नाही. अहो, तिथं 50% दूध खाजगी संस्थेला जात्या सत्यगिरीला, म्हणजे त्या संस्थेचा ठराव मी चेअरमन आहे, तुमच्या संस्थेचं तरी दूध येत आहे का? हा नैतिकतेचा विषय आहे आणि पदाला न्याय देण्याचा विषय. आणि मला असं वाटतं ज्याने शेतकऱ्याचं दुःख जवळून पाहिले ना, व्याजाने पैसे आणणे, मुलीच्या लग्नाला सावकाराकडे पैसे आणणे, बिबियाने उसने घेणे, पिकाला भाव नसणे, घरात सावकार येणे, ज्याच्या डोळ्यामध्ये आसू पडणे दुःख पाहिले ना, तोच हे सगळं हे जे ना वेगळी हे सगळं ऐकतं आणि यांना या ठिकाणी व्यापार करायचा आहे, हे सगळे आधुनिक इंग्रज आहे, हे सगळी ईस्ट इंडिया कंपनी आली जिल्ह्यामध्ये, ईस्ट इंडिया कंपनीला आखलायचं आम्हाला. त्यासाठी आंदोलन तुम्ही म्हटलं खरं विकास नाही तर बकास करण्याचं काम यांनी लावलं. 5 आमदार 3 मंत्री असताना पण तुम्ही ज्या समस्या मांडल्या आहेत, शेतकऱ्यांच्या समस्यांकडे दुर्लक्ष होत आहे आणि या समस्या मांडण्यासाठी 3 मंत्री असतील किंवा सत्ताधारी आमदार असतील हे कुठेतरी अपयशी ठरत आहे. असं असताना पण सरकार गतिमान सांगितलं जात आहे आणि आपकी बार 500 नारा दिला जातोय. काय वाटतं तुम्ही या गोष्टीकडे कसं पाहता? तर मी आता जिल्ह्याच्या आणि खाद्याच्या तुम्ही मुद्दा जो महत्वाचा आहे की मूळ मुद्द्याला बगल देत गिरीश महाजन साहेब ज्या पद्धतीने आणतात, मी मुख्यमंत्र्यांच्या जवळचा, उपमुख्यमंत्र्यांच्या जवळचा, तर खानदेशवासीयांच्या मनामध्ये आनंद आहे ना, तर माणूस दिला शेवटी. पण जर तुम्ही त्या जवळीकीच्या माध्यमातून खानदेशाला काही देत नसाल तर मला वाटतं आमचे मूळ प्रश्न जे आहेत त्याच्यावर लक्ष द्या. तुम्ही कॉन्ट्रॅक्टर ड्रिव्हन प्रोजेक्टला लक्ष नका देऊ, पहिले तुम्ही मूळ प्रश्नाला लक्ष द्या. आणि म्हणून या सगळ्या संदर्भामध्ये मला असं वाटतं की त्याच्याकडे लक्ष वेधलं पाहिजे. त्यामुळे मी त्यांना आज या पत्रापर्यंत त्यांच्या पण लक्षामध्ये आला की अरे काय त्यांना वाचतो त्याच्या सिलेबसच्या बाहेर आहे सगळं. त्यामुळे आता त्यांना पहिले आता जशी कर्जमाफी दिली ना, अटी शर्ती घातल्या, केवायसी केल्या, अभ्यास केला आणि मग आता शेतकरी पण केवायसी घेतोय, शेतकरी पण अभ्यास करतोय, आता शेतकरी पण अटी शर्ती घाले. मग आता तिथे मतदान कसं करतो तुम्हाला कळेल ते उपस्थित होतो की या ज्या समस्या होत्या या आता लोकसभेच्या तोंडावरच समोर आल्या आहेत. कारण तुम्ही आधी भाजप सोबत होते त्या काळात पण या समस्या तसंच होत्या, यात काही सुधारणा झालेली वाटत नाहीये. मग त्या काळात तुम्ही अशी पत्रकार परिषद घेऊ शकत होता आणि शेतकऱ्यांच्या समस्या मांडू शकत होता. वेळोवेळी या प्रत्येक मुद्द्यावर मी करस्पॉन्डन्स आपल्याशी केलेला आहे. केळीच्या संदर्भामध्ये मी त्या ठिकाणी प्रत्येक मग टेक्सटाईल पार्क असेल, पीक विम्याच्या संदर्भात बीडचा पॅटर्न असेल, कोकणच्या संदर्भात मालेगावचा पॅटर्न असेल किंवा लिंबूच्या संदर्भात संशोधन केंद्राच्यासाठीचं पत्रव्यवहार असेल, त्या माध्यमातून लिंबूला फॅक्टरी स्टेटच्या संदर्भातलं पत्र असतील, वेळोवेळी एकदा नाही अनेकदा माझ्या जवळ त्या ठिकाणी पत्रव्यवहार आहे. मी त्या ठिकाणी करस्पॉन्डन्स केले, फॉलो केले. पण मी कौन्सिल जेव्हा मंत्री परिषदेचे सदस्य कॅबिनेटचे मंत्री त्यांच्याकडे जे ठराव होतात राज्याच्या विकासाच्या ज्या पॉलिसी केल्या जातात त्या ठिकाणी यांनी त्या ठिकाणी मांडलं पाहिजे ना आम्ही दिल्यानंतर. आणि ते जर हे करत असतील तर कशासाठी मग राजकारण कशासाठी मंत्रिपद पाहिजे. आणि म्हणून वेळोवेळी या मुद्द्याला मांडला आणि म्हणून ती भूमिका मी किती सहन करणार, आज करतील उद्या करतील. आणि म्हणून आम्ही सत्तेच्या विरुद्ध प्रवाहामध्ये संघर्ष का करतोय, कोपऱ्यात राहून पद घेऊन लाचार होण्यापेक्षा संघर्ष करू, मनाला उत्तर देऊ, अंतकरणाला उत्तर देऊ, सत्संगमध्ये म्हणून राजकारण करू.
त्यामुळे मला असं वाटतं की हे सगळं जे आहे आम्ही राजकारणाचा 1% लवलेश खरं सांगतो मला हे मतांसाठी नाही तरी शेतकऱ्यांची मनाची भावना आहे. त्यामुळे आपल्या माध्यमातून समाजापुढे जावं आणि या ज्या राजकारणी भावनेची खेळता यांना उघडं करून हद्दपार करावं. मला असं वाटतं जन आंदोलनात आपण पण सगळे सहभागी व्हावं एवढी मी विनम्र विनंती आपल्याला. प्रमोददादा ते काही संचालकांवर दबाव तुमच्यावर टीका केली, परवा तुमच्या तिन्ही मंत्र्यांनी तुमच्यावर टीका केली. तुमचं जर खासदारकी एवढी चांगली होती तर तुम्ही पक्षांतर केलं, त्यानंतर तुम्ही उमेदवारी का घेतली आणि करण पाटलाच्या खासदार पक्ष घेऊन तुम्ही आता वार करता, तर तिन्ही मंत्र्यांचा आरोप आहे. तेव्हा आपल्याला आपण सन्माननीय शिंदेसाहेब ज्येष्ठ पत्रकारांचा मी आदर करतो. मला हेच तर म्हणायचं उन्मेष पाटील आमदार खासदार होणं महत्वाचं नाही. उन्मेष पाटील कोणी काही इथे मायबाप मी काही राजा रजवाडा मी काही एक एम्पायर साम्राज्यातून आलेलो नाहीये. मी सर्वसामान्य शेतकऱ्याचा मुलगा आहे. मी एक तरुण त्या ठिकाणी आहे. पण मला जे कळतंय शिक्षण घेऊन शहाणपण जर मी घेतलेलं असेल आणि जर मला डोळ्यापुढे दिसतंय मी आमदार खासदारांपेक्षा मी मुद्द्यावर बोलतोय, मी शेतकऱ्यांच्या प्रश्नावर बोलतोय, ते माझ्यावर बोलतायत. अरे बाबा तुम्ही पहिले प्रश्न सोडवा ना. उमेश पाटीलचा विषय जो आहे त्याच्यावर बोलण्यापेक्षा मूळ प्रश्नावर बोला ना तुम्ही. याच्यावरून कळतं त्याचं काय नीती आहे. मला आमदार खासदार होणं हे महत्वाचं नाही, महत्वाचं काय प्रश्नावर बोला तुम्ही, त्याच्यावर बोलत नाही. त्यामुळे आपण पण त्यांच्या माळेचं म्हणजे इकोसिस्टमचे भाग नका व्हावं, आपण त्यातून बाहेर व्हावं. मुद्द्यावर आम्हाला ते चुकून ते ट्रॅक होते आपण मग मुद्द्यावर चालू आहोत. प्रमोददादा ते दूध संघात काही इतर संचालक किंवा जे दूध उत्पादक आहेत त्यांच्यावर दबाव आणला जातोय याचा काही प्रकार आहे. कुठलाही निर्णय घेताना जो शेतकऱ्याच्या हिताचा घ्यावा असा घेतला न जाता इतरांवर आपल्या पद्धतीने निर्णय आणले जात आहे का? हेच तर सांगितलं ना सभागृहात की आम्ही जर काही मुद्दे मांडले ते सांगतात ठीक आहे विरोध घ्या चला पुढे. पूर्ण ऐकून गेल्यापूर्वी ते म्हणतात आम्ही वेळोवेळी सभागृहामध्ये सगळे मुद्दे मांडले. मी आधीच म्हणालो की संघाचं गुडविल हे मला महत्वाचं होतं म्हणून मी वारंवार दर आठवड्याला यांच्यावर प्रयत्न करत होतो. वारंवार यांना सूचना केल्या पण आता जन आपणच झाला. लोक आता आम्हाला बोलायला लागले तुम्ही का बोलत नाही. शिंदे साहेब लोक आम्हाला बोलायला लागले आता आम्ही प्रचारात फिरतो तुम्ही का बोलत नाही. आमचं एवढं नुकसान होतंय तर म्हणून आज जनतेच्या भावनांसाठी प्रेस कॉन्फरन्स आम्हाला आज घ्यावी लागली. 5 रुपयाचं अनुदान 11,000 लोकांना मिळालेलं नाही, फक्त 3,000 लोकांना मिळालं. विचार करा ना. वर जेवढा अनुदान मंजूर झाला आम्ही ठराव केला अभिनंदन. सरकारचं विरोधी पक्षांनी मागणी केली त्याच संघटनाचं पण आज कुठे अनुदान पदरात नाही. हे सगळ्यात मोठं दुर्दैव आहे. महिला सक्षमीकरणाच्या माथा करणाऱ्यांनी महिला संस्थेच्या प्रकारे 20 लाख रुपये सांगितलं काही फॉर्म पडले आणि यांनी ठराव केला बरोबर आहे का की कॉप मध्ये ज्या संस्थेचं दूध सातत्याने येतं त्या पद्धतीने विकत लावले त्या ठिकाणी करू आम्ही कॉप. काय नाही बोलायचे वाता बोलायची कधी कुठे काय नाही. तर दादा हे दूध उत्पादकांना न्याय देऊ शकत नसतील किंवा अशा पद्धतीने मागण्या मांडल्यानंतर पण जर त्याकडे दुर्लक्ष करत असतील तर मग दूध स्वतः ताब्यात कशासाठी घेतला आणि नेमकं आता ते काय करतात म्हणजे ते याच सहकारातून जो सहकार होतो आहे गोळा वापडा दूध उत्पादक गावामध्ये दूध काढण्यामध्ये सगळे चारा दूध चारा पाणी करण्यामध्ये व्यवस्थित त्याला हे माहीतच नाही. त्याला जेव्हा सत्य कळेल ना आणि ज्याला त्याला भावाच्या निमित्ताने त्याला कळालं हो तो कशाला जाईल खोलामध्ये. म्हणजे आज मी जर खोलात गेलो ना पावडर आणि संस्थान लेबर कॉन्ट्रॅक्ट आणि मी जेव्हा आज जर जाईल ना तिथे मी अजून जर जेव्हा साडू आणि झाडू मी जेव्हा हातामध्ये येईल ना सगळे तिथे आमच्या सोबत येतात आमच्या हातामध्ये झाडू पण आहे. त्यामुळे साडू बिडू मी सगळे घेईन ना आता तर मला डायव्हर्ट करायचं नाही. मी खोलत जाणार नाही. पुढचा टप्पा माझा भ्रष्टाचाराचा आहे. पुढचा टप्पा डायव्हर्ट रोटी खाण्याचा राहील. मी तर आता मूळ मुद्द्यावर बोलते मला न्याय मिळवायचा मला राजकारण नाही करायचं आता मला न्याय मिळवायचा आहे. त्यामुळे एकंदरीत या प्रश्नाची दखल आपल्या माझ्या थँक्यू बिलकुल सांगितलं ना त्यांचा विषय जो आहे आता घेण्याची वेळ नाहीये. मी काय तालुक्यात केले डिसेंबर जून मध्ये निकाल लागेल तेव्हा काय केले बरोबर आहे का. त्याच्यावर वेगळं बोललं आता ही लढाई खानदेशाची चालू होती. ही लढाई लोकल आपल्या मुद्द्यावर चालू आहे. विषय छोटा आहे याच्यात एवढं गांभीर्य घ्यायची गरज शेतकऱ्यांच्या ज्वलंत प्रश्नांवर शेतकरी दूध उत्पादक कापूस उत्पादक लिंबू उत्पादक या सर्व विषयांवर सरकारचं जे अत्यंत शेतकरी मारक धोरण आहे त्या विषयावर आज ही पत्रकार परिषद घेण्यात येते. याला आपण सर्वजण उपस्थित झाला. मनपूर्वक मी महाविकास आघाडीचा